नांदेड़ बल्दिया उज़्मा की जानिब से तामीर किए गए राजश्री शाहू महाराज के मुजस्समे की नकाब कुशाई अमल में आई। राजश्री शाहू महाराज की समाजी खिदमत के एतराफ़ में इन्हें खिराज अकीदत पेश करने के लिए बल्दिया उज़्मा की जानिब से पावड़ेवाड़ी नाका इलाके में 1 एकड़ अराजी पर शाहू महाराज का मुजस्समा नस्ब किया गया है। मुजस्समे की तामीर मुकम्मल होने पर आज एक तकरीब के दौरान राजश्री शाहू महाराज के पोते राजश्री शाहू महाराज के हाथों मुजस्समे की नकाब कुशाई की गई। प्रोग्राम की सदारत महाराष्ट्र कांग्रेस के रियासती सदर व साबिक वज़ीर आला अशोक चौहान ने की, जबकि मेहमान खुसूसी की हैसियत से रुकन असम्बली DP सावंत, अमर राजूरकर, राम पाटिल रातोड़ीकर, मेयर शीला किशोर भोरे और स्टैंडिंग कमेटी के चेयरमैन शमीम अब्दुल्ला समेत मुतादिद शख्सियात मौजूद थी। नकाब कुशाई की तकरीब के अख्तिताम पर जलसे आम का इनेकाद किया गया। जलसे में समाज सुधारक शाहू महाराज की हयात व खिदमत के बारे में मालूमात दी गई। इनके मुजस्समे की तामीर के लिए की गई कोशिशों को उजागर किया गया। तकरीब से खिताब के दौरान मुखर्रिरीन ने शाहू महाराज की तालीमात पर अमल पैरा होने की अपील की। समाज के तमाम तबकात को इंसाफ दिलाने, खवातीन को तालीम के मैदान में आगे लाने और पसमानदा तबकात को रिजर्वेशन के जरिए तरक्की के मौके फराहम करने को लेकर शाहू महाराज की जानिब से अंजाम दी गई खिदमत की सताइश की गई। शाहू महाराज के मुजस्समे की नकाब कुशाई तकरीब में मेहमान खुसूसी की हैसियत से कांग्रेस के सीनियर लीडर व असम्बली में अपोजिशन लीडर राधा कृष्ण विखे पाटिल को भी मदऊ किया गया था, लेकिन बीजेपी कारकुनान की जानिब से इनकी मुखालिफत किए जाने की खबर से राधा कृष्ण विखे पाटिल ने अपना नांदेड़ दौरा मनसूख कर दिया। बीजेपी कारकुनान ने उनके खिलाफ एहतजाजन नारेबाजी भी की। बीजेपी कारकुनान ने राधा कृष्ण विखे पाटिल की मुखालिफत इस वजह से करने का ऐलान किया था क्योंकि हाल ही में मराठवाड़ा के डैम्पों के लिए पानी की निकासी के फैसले पर राधा कृष्ण विखे पाटिल ने मुखालिफत की थी। इनका फैसला मराठवाड़ा की आवाम के साथ खुले तौर पर नाइंसाफी पर मबनी बताकर उनकी मुखालिफत करने का फैसला किया गया था। पुतळ्याचं अनावरण होत आहे हा आम्हा सर्वांसाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे आणि त्यामुळे आजच्या अनावरण प्रसंगी ज्यांच्या हस्ते अनावरण झालंय छत्रपती शाहू महाराजांचं या ठिकाणी मनपूर्वक मी आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो। या ठिकाणी आम्हा सर्वांच्या मनामध्ये ही नेहमी भावना राहिली की शाहू महाराजांचा पुतळा हा नांदेडमध्ये व्हावा अशा प्रकारे सर्वांचीच मनापासून इच्छा होती आणि DP सावंत म्हणाले त्याप्रमाणे जागेचा प्रश्न सुटत नव्हता आणि महानगरपालिकेच्या आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही उल्लेख केला होता की नांदेडमध्ये ज्या मान्यवरांचे पुतळे आपण उभारणार आहोत त्याच्यामध्ये शाहू महाराजांचा पुतळा नांदेडमध्ये असला पाहिजे हे आमच्या जाहीरनाम्यात आम्ही नमूद केलं होतं आणि आज ते प्रत्यक्ष साकार होत आहे याचा मनापासून मला आनंद आहे, मनापासून मला अभिमान आहे आणि म्हणून मी आयुक्तांचे आणि महानगरपालिकेचे महापौर, उपमहापौर आणि सर्व सन्मान्य सदस्यांचे प्रथम मनपूर्वक अभिनंदन करतो। ज्या महानगरपालिकेला नांदेडच्या जनतेने एवढं प्रचंड बहुमत दिलं त्या महानगरपालिकेच्या वतीने आज शाहू महाराजांचा एवढा दिमागदार शानदार पुतळा आज नांदेडमध्ये आज उभा टाकत आहे याबद्दल आम्हाला मनापासून आनंद आहे। या भागाला एक नवीनच दिशा दिली असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। त्यांनी शाहू महाराजांचा विचार आणि त्याची कृती यापुढेही महत्त्वाची राहणार आहे आणि त्यामुळेच आपल्या सर्वांना त्यांच्या विचारात त्यांचे विचार कृती आपण प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण जो प्रयत्न चालू ठेवलेला आहे ही एक चांगली गोष्ट आहे आणि आज जे सर्व पक्षातले आज लोक इथं जे उपस्थित आहेत कारण शाहू महाराजांनी त्यावेळेस कार्य केलं ते बहुजन समाजासाठी केलं, सर्वांसाठी केलं आणि आज आपल्याला असं म्हणता येणार नाही की हे फक्त एकासाठी केलं दुसऱ्यासाठी केलं आणि म्हणूनच सर्वांना बरोबर घेऊन जाणे ही एक महत्वाची बाब आहे। आज आपण इथं पाहिलं की आपल्या या वॉर्डामध्ये जो पाटील निवडून आले, रायबोले निवडून आले, श्री चव्हाण निवडून आले, श्री खान जालील खान निवडून आले म्हणजे त्याच्यावरून आपल्या लक्षात येऊ शकतंय की सर्वांनी एकत्र काम केल्यावर काय काय चांगल्या गोष्टी आपण घडून आणू।